वरिष्ठ प्रशासन गप्प का? सिल्लोडमधील अवैध चक्री जुगारावर मोठं प्रश्नचिन्ह. सिल्लोड शहरातील वर्धमान मार्केट परिसरात सध्या अवैध चक्री जुगाराचा उघडपणे सुळसुळाट सुरू आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही या अवैध चक्री जुगार व्यवसायावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. चक्री जुगाराचा उघड कारभार, प्रशासन मात्र गप्प आहे. वर्धमान मार्केटमध्ये अवैध चक्री जुगार खुलेआम सुरू आहे. रोज लाखोंची उलाढाल होते, पण अधिकृत नोंदी मात्र शून्य. पोलिसांना माहित नाहीये का की जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करतायत? जिल्हा पोलीस प्रशासनाला या अवैध चक्री जुगाराची माहिती नाहीये का? वारंवार तक्रारी होऊनही कारवाई का थांबली आहे? स्थानिक अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का? या चक्री जुगारामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. छाप्यांपूर्वीच माहिती लीक होत असल्याची चर्चा काही ठिकाणी आहे. त्यामुळे सेटिंग असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अवैध चक्री जुगार व्यवसायाला संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं, विशेष पथक नेमून अवैध चक्री जुगाराची गुप्त चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, सिल्लोड शहर जुगार मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी जनतेची ठाम मागणी आहे. जर प्रशासनानं तात्काळ कारवाई केली नाही तर झुंजार जनता न्यूज या अवैध चक्री जुगार प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील आणि पुढील भागात आणखी मोठे खुलासे केले जातील. ब्युरो रिपोर्ट, झुंजार जनता न्यूज, सिल्लोड.